नमस्कार मैत्रिणींनो, आनंदी मन या रेसिपी चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण पालकाची पुरी ही रेसिपी पाहणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे आणि खायलाही अगदी अप्रतिम लागते. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मी प्रथम बाजारातून एक पालकाची ताजी जुडी आणलेली आहे व ही मी आता निवडून सुद्धा घेतलेली आहे व हा पालक आता बारीक चिरून घेऊन कढईत घातलेला आहे. तसेच 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. बघा वरील प्रमाणे अगदी पानं मोकळी झालेली आहेत. आता या कढईत आपण 1 ग्लासभर पाणी घालणार आहोत आणि कढई गॅसवर ठेवून हा पालक शिजवून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला पालक जास्त शिजवायचा नाहीये, फक्त उकळी आली की हलवून घ्यायचा आणि एक 2 ते 3 मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचा आहे. गॅस बंद केला आहे. आता आपण गव्हाचे पीठ घेतले आहे 2 ते 2.5 वाट्या. त्यात अर्धी वाटी बेसन पीठ घातलेले आहे. लसूण व मिरचीचे एकत्रित वाटण घातलेले आहे. थोडीशी हळद घातली आहे आणि थोडासा हिंग देखील घातलेला आहे. थोडीशी धना पावडर घातली आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि तीळ घातलेले आहेत पुऱ्यांसाठी. त्याचबरोबर हातावर चोळून थोडासा ओवा घेतला आहे, तो देखील मी यात घालणार आहे आणि गार झालेला आता हा पालक देखील मी यात घालणार आहे. पालक शिजलेलं पाणी देखील आपण गरजेनुसार पीठ भिजवण्यास वापरणार आहोत. आता यात आपण थोडंसं तेल देखील घालणार आहोत आणि मस्त त्या पालकामध्येच आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. हाताने पालक छान कुस्करून घेणार आहोत पिठामध्ये. आणि आपल्याला या पिठाचा अगदी घट्टसर असा गोळा बनवायचा आहे. खूप पातळ बनवायचा नाही आहे, कारण आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत. त्यामुळे आता इथे बघा, मला थोडीशी पाण्याची गरज वाटते आहे, म्हणून मी पालक शिजवलेलाच पाणी वापरणार आहे. अगदी थोडा वापरायचा आहे, जेणेकरून आपल्या पिठाचा गोळा जरासा निब्बर बनेल. हे बघा, आपला आता गोळा बनवून तयार आहे. तर आता मी थोडंसं तेल घालून हा गोळा मऊ करणार आहे. बघा, मी आता हा गोळा मऊ करतेय. आता आपलं हे पालकाच्या पुऱ्यांसाठी पीठ मळून तयार झालेलं आहे. आता एका कढईत गॅसवर ठेवून तेल गरम होण्यासाठी टाकणार आहोत व पुरी लाटण्यासाठी घेणार आहोत. आता बघा, इथे मी एका चपातीसाठी जेवढा आपल्याला गोळा लागणार आहे तेवढा घेतलेला आहे व त्याची आपण एक पूर्णपणे चपाती लाटून घेणार आहोत. ही चपाती अगदी हलक्याच्या हाताने थोडंसं पीठ लावून लाटायची आहे आणि खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे. बघा, आपली चपाती सुद्धा आता लाटून झालेली आहे आणि आता एखादा डब्बा किंवा वाटीच्या सहाय्याने आपण ह्याच्या एकसारख्या आकाराच्या पुऱ्या करून घेणार आहोत. तर बघा, मी वरती पुऱ्या करतेय. या पुऱ्या करून झाल्या की उरलेला जो चपातीचा भाग आहे तो आपण काढून त्या पिठात मिक्स करून देणार आहोत. बघा, आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आपलं तेल देखील आता गरम झालेलं आहे. आपण एक पुरी सोडून आता तळून घेणार आहोत. तर बघा, तेलात पुरी सोडली आता
आणि बघा वरीलप्रमाणे झाऱ्याच्या साहाय्याने हलकासा दाब द्यायचा पुरीला, जेणेकरून आपली पुरी टम फुगते. आणि पलटी मारायची. पुरीच्या पहिल्या बाजूला थोडा कडकपणा आला की पुरी आपण काढून घेणार आहोत. बघा आपली पुरी तयार आहे. अजून एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते. बघा अशा प्रकारे आपण आता सगळ्या पुऱ्या लाटून घेऊन तळून देखील घेणार आहोत. आपल्या पालकाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बघा मस्त टम अशा फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या आणि क्रिस्पी देखील बनलेल्या आहेत छान. आपली व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओ आवडत असतील रेसिपीच्या तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.